नागपुर से एक बड़ी राजनीतिक खबर सामने आई है। पूर्व नागपुर विधानसभा क्षेत्र के आमदार अभिजीत वंजारी के अंबेडकर चौक स्थित जनसंपर्क कार्यालय पर बीजेपी कार्यकर्ताओं ने फलक पर काले स्याही से भरे गुब्बारे फेंककर हमला किया। इस घटना से कांग्रेस कार्यकर्ताओं में भारी नाराजगी देखने को मिली। कांग्रेस पार्टी के पदाधिकारी और कार्यकर्ताओं ने इस कृत्य को लोकतंत्र पर हमला बताते हुए कड़ा विरोध जताया। उन्होंने दोषियों पर सख्त कार्रवाई की मांग को लेकर लकड़गंज थाने का रुख किया और पुलिस परिमंडल 3 डीसीपी राहुल मदने को ज्ञापन सौंपा। कांग्रेस नेताओं का कहना है कि अगर इस मामले में तत्काल कार्रवाई नहीं हुई तो विरोध प्रदर्शन और तेज किया जाएगा। इस घटना के बाद क्षेत्र में राजनीतिक माहौल गर्मा गया है और अब सभी की नजर पुलिस प्रशासन की कार्रवाई पर टिकी हुई है। आज आदरणीय आमदार आमचे अभिजीतदादा वंजारी साहेब यांच्या कार्यालयामध्ये बीजेपीच्या काही अपराधी तत्व कार्यकर्त्यांनी गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी घाणेरडा प्रकार केला आहे। नागपूरचा बिहार करायचा प्रयत्न केला आहे लोकांनी। त्यांच्या विरोधात आज सगळे काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते इथे तक्रार नोंदवण्यासाठी आलेले आहे। हे जे हुकुमशाही हिटलरशाही चालवली आहे याच्या विरोधात आज आम्ही रितसर तक्रार लकड़गंज पोलीस स्टेशनला दायर करत आहोत। म्हणजे आज एक 6 जिल्ह्याच्या आमदाराचे कार्यालय सुरक्षित नाही आहे। जर आमदाराचे कार्यालय सुरक्षित नाही, आमदार सुरक्षित नाही तर सर्वसामान्य जनतेचे काय हाल असेल। या अराजकता सरकारच्या राज्यामध्ये याचा आम्ही निषेध नोंदवायला इथे आलेलो आहोत। आमच्यासोबत सगळे पदाधिकारी आलेले आहेत आणि आम्ही या नीच कृत्याचा विरोध व्यक्त करतो। गेल्या 1-1.5 वर्षापासून जे भारतीय जनता पार्टीची तळागाळापासून वरपर्यंत सत्ता आहे, या सत्तेची मस्ती यांना एवढी चढलेली आहे की इथे केंद्रीय मंत्र्याचं कार्यालय, केंद्रीय मंत्री इथला असून मुख्यमंत्री इथला असून यांच्या सगळ्या आशीर्वादाने या लोकांचा माज आणि अरेरावी एवढी वाढलेली आहे की हे असामाजिक तत्व कुठल्याही पद्धतीने कुठलाही एक तांत्रिक विरोध न करताना, नियमानुसार विरोध न करताना आज 6 जिल्ह्याचे विधान परिषदेचे निवडून आलेले आमचे आमदार अभिजीत भाऊ वंजारी यांच्या ऑफिसमधल्या यांच्या त्या नाम फलकावर आज यांनी शिलतोडे उडवण्याचा आणि बाकी काही उलट प्रकार करण्याचा प्रयत्न केला आहे। म्हणजे शांत नागपूर यांना या गणेशोत्सव काळामध्ये हवं नाही आहे। कार्यकर्ते शांत आहेत, कार्यकर्ते शांततेने सगळ्या सणावारांना सहकार्य करत आहे। अशा परिस्थितीमध्ये हे घाणेरडे कृत्य कुणाच्या तरी चिथावणीमध्ये येऊन या लोकांनी असं करायचं आणि त्यानंतर मग काँग्रेसचे कार्यकर्ते बिथरले की मग त्यांना अजून टार्गेट बनवायचं। अशा पद्धतीचं हे यांचं एक सुलेमानी काम चालू आहे आणि याचा आम्ही तांत्रिकरित्या विरोध करतोय। सर्व कार्यकर्ते आमचे आता येऊन राहिलेले आहेत। एखादा तास झालेला आहे, या गोष्टीला एक्सपोज झालेले आहे। ज्या कुणा कार्यकर्त्यांनी हे सगळं काम केलेलं आहे, असामाजिक तत्वांनी केलेलं आहे, ते एक्सपोज झालेले आहे। त्यांची या लकड़गंज पोलीस स्टेशनला आम्ही आता रितसर नोंदणी करतो, कंप्लेंट करतोय। त्यांना तात्काळ अटक झाली नाही तर उद्यापासून आमचं हे आंदोलन फक्त हे पूर्व नागपूरचं किंवा या आमदार आमच्या ऑफिसच्या बोर्डाच्या संदर्भातलं न राहता हे उग्र आंदोलन आम्ही करू आणि अशा तत्वांना अक्षरशः मोडून काढण्याच्या पद्धतीने तडीस देऊ। धन्यवाद।